आज अजितदादांच्या ह्या दुःखद अशा आदरांजली वाहण्याकरता यावं लागेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. एक अतिशय हुशार असणारा नेता, ज्याला महाराष्ट्र सदैव आठवत राहील. मी 91 साली महाराष्ट्र सोडला आणि दिल्लीत गेलो आणि त्याच्यानंतर 2003 आणि 2004 मध्ये मला केंद्रातून मुख्यमंत्री इथं म्हणून पाठवलं. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं ते सरकार होतं आणि तो काळ अतिशय कठीण अशा प्रकारचा काळ होता. विरोधी पक्ष सज्ज होता की हे सरकार कधी पडेल, पण दादा, श्री छगन भुजबळ ह्या सगळ्यांनी मला सहयोग दिला त्यावेळेस आणि ते सरकार टिकलं गेलं. सरकारमध्ये असताना अजितदादा सातत्यानं आग्रही असायचे, पण तो आग्रह तेवढ्यापुरताच असायचा. त्यानं समजून सांगितलं की ते पाठीमागे शब्द घ्यायचे आणि आपल्या महाराष्ट्राचं कसं भलं होईल याचा ते विचार करत असत. मी अनेक वेळेस बारामतीला गेलो. आत्ता देखील मी अंत्ययात्रेला बारामतीमध्ये होतो. एवढी प्रचंड गर्दी मी कधी पाहिली नाही कोणाच्याही राजकीय माणसामध्ये अलीकडच्या काळामध्ये. पण दादाचं हे कर्तृत्व, त्यांनी दिलेला शब्द, त्यांनी महाराष्ट्राची केलेली सेवा, त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण होतं. दादा एखादा शब्द दिल्यानंतर ते कधी मागे हटत नसत. माझी मुलगी आमदार होती, ती खासदारी झाली आणि ज्या वेळेस अजितरावांच्याकडे ती जायची, फंड मागायला जायची विशेषतः, तर दादानी एक शब्दाचाही विचार न करता त्यांनी ताबडतोब ते फंड त्यांना माझ्या मुलीकरता ते देत असत. अशा तऱ्हेनं नाते जमलेला मी आणि शरद पवारजी यांचं नातं आमचं जवळचं होतं. पण आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये गेलो, पण तरी पण आमचे संवाद कधी तुटले नाहीत. आज एक किती बोलावं आणि किती नाही अशा प्रकारची स्थिती आहे. मी माझ्या कुटुंबियांच्या तर्फे, माझ्यातर्फे त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो आणि कुटुंबाला ही परमेश्वराने ताकद देवो ही दुःख सांभाळण्याची अशी प्रार्थना करतो. यानंतर भारताचे माजी सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई सर, त्यांना विनंती. आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण भावना व्यक्त करण्यासाठी काही मान्यवरांना निमंत्रित करतोय. आपल्या सर्वांना नक्कीच माहिती आहे की खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक स्पंदनं आहेत जी व्यक्त करण्यासाठी वेळ आणि तास अपुरे पडतील. पण आज ही आदरांजली वाहत असताना आपल्या मनात मात्र नक्की एकच राहील की अजितदादा म्हणजे प्रत्यक्ष वादा आणि तो पुढे नेण्यासाठी आपल्याला त्यांच्या विचारांचं सोनं घेऊनच पुढे जावं लागेल. माननीय भूषणजी गवई.